नारी शक्ती वंदन अधिनियमावर चर्चा सुरू होती। सत्ताधारी पक्षांनी चंग बांधलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये तिन्ही विधेयक लोकसभेत पारित करायचंय, तर विरोधी पक्षांनी नारी शक्ती वंदन विधेयकाशिवाय इतर विधेयकांना जोरदार विरोध केलाय। लोकसभेत उपस्थित सदस्यांपैकी 2/3 मतं ही घटनात्मक तरतुदी असलेल्या या विधेयकांना पारित करण्याकरता लागणार आहे आणि त्यामुळे लोकसभेत आता विरोधी पक्षांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातील काही घटक पक्षांना आपल्या बाजूला वळवतं का हे आज निश्चित होणार आहे। दुपारी 4 वाजता या विधेयकावर मतदान होणार असून त्यावेळी चित्र स्पष्ट होईल। 파워트랙스 리커버리 크림 플러스 한 번만 발라보세요. 요즘 혈액이 좋다는 성분 중에서도 글루코자민 11호, 나노리코린 무수로 진피성분까지 파고드는 이 있을 것밖에 없습니다. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिलाय। नारी शक्ती विधेयकामुळे देशाला नवी दिशा मिळणार। विधेयकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही। सर्वांनी विधेयकाला पाठिंबा द्यावा।